पॅनलचा बी नाही गाडी मी तरी येऊन माळ घातली. नुसतं एवढंच म्हणलं तर अण्णाभाऊनी माळ घातलेली. आता आज तर लय लोक आहेत, दुसऱ्या दिवशी जर लय माळकरी झाले डांगे. तुम्हाला माहिती किती माळकरी केलेत आपण. आणि महादेव बाबा आज भी माळकरी, आज तुम्हारे हाथ से माल डालेंगे, चलो लोगों को क्या होएगा. किती लोग डालते देखेंगे मुझे. ताजुद्दीन बाबा जातानी म्हणले हमने डाले अभी तुम तो इसमें कीचे. आणि ताजुद्दीन बाबाला घेऊन जातानी देवाना विचार नाही केला यो मुसलमानाचा आहे कस काय घेऊन जावा, ते बी गा देऊ. लक्ष देऊ नाही का. आता मला असं वाटतंय 5-50 तैरी तयार झाल्या तिथले माळकरी. कीर्तन झाल्यावर वाघाचं काळीज लागतं माळ घालायला तुळशीची. मला बी बघायचे राजेवाडीत किती राजे आहेत जे माळ घालणार आहेत. विठ्ठल विठ्ठल हे जगद्गुरु तुकोबर आहेत, त्या काळाला धन्यता देत आहेत. ज्या काळात मला संतांची भेटी झाली नाही तर त्यांच्या पायाला मिठी पडली. काय दुर्लभता आहे, काय धन्यता आहे, कुणाला धन्यता द्यावी. शास्त्रात काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या, त्यापैकी धन्य काळ संत भेटी दुर्लभ आहे. लक्ष देऊ नाही का. काही गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्नांती लगेच मिळतात. पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहे ना किती बी प्रयत्न करा मिळत नसते. बघा जे मिळत नाही ती संत भेटी. काही गोष्टी प्रयत्न केल्यानंतर मिळणार आहे. मला सांगा पुरुष मंडळी, अर्धा का होईना समुद्र कोण तरून गेलो. तुम्ही टेन्शन मध्ये आलेत का. दुसरा दिवस रेंज आणाय मला माहितीये जड जाते, काळजी करू नका, रेंज आणतो मी. अर्धा का होईना समुद्र कोण तरून गेलं हे दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होतंय. बघा बोला ना. वीर सावरकर अर्धा का होईना समुद्र तरून गेले हे दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. आता इकडं इष्टीत बी 50% मिळले आणि आरक्षण बी 70% द्यावी अशी उपस्थिती. आता तुमच्यासाठी प्रश्न मला सांगा, मावळता सूर्य कुणी थांबवलं वाई. हे दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकतं. मावळता सूर्य नुसतं असं वडाला येड नाही आणायचा दोरा घेऊन. मावळता सूर्य कुणी थांबवला, दुर्लभ आहे. आई मावळता सूर्य थांबवला सती सावित्रीनं, दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. मला सांगा अजून एकच सांगतो हे दुर्लभ. हे रामदास स्वामींनी प्रश्न विचारला, इथं वाघिणीचं दूध कोण आणेल. अरे कोण मैकाला आले, कोण आणेल वाघिणीचं दूध. सर्व शिष्य पुढे थांबले आणि सर्व शिष्य मागे सरकले. एकच जाणता राजा समोर आला, छत्रपती शिवाजी राजे भोसले. मी दुर्लभ आहे पण प्रयत्नांती होऊ शकते. या गोष्टी दुर्लभ आहे, प्रयत्न केल्या मिळतात. पण शास्त्रात काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत किती जरी प्रयत्न केला तरी मिळणार नाही. आणि त्यातली पहिली गोष्ट आहे संत भेटी. विठ्ठल मनुष्य जन्म दुर्लभ सांगितलं शास्त्राने, मुमुक्षुत्व अवस्था दुर्लभ सांगितली आणि संत भेटी दुर्लभ सांगितली. गायकांनी मोकळं खेळायचं, एकदम लय टेन्शन घ्यायचं नाही. माया तोंडाक बघायचं नाही, मी काय म्हणेन मी काहीच म्हणणार नाही. तुम्ही असं सुसाट सुटायचं एकदम. संत बघितलं की संतावले लगे हिथं क्लिक करायचं, काय प्रमाणे लगे टाकायचं. मै कुछ बोलणे लय डबल नाही हाणायचं, फक्त सिंगल चालायचं. विठ्ठल विठ्ठल मी संत भेटी सांगतोय, आम्ही संत नाही. लक्ष देऊन ऐका. काय झालंय माहिती का, लोकांनी एक चुकीचा गैरसमज केलाय, महाराज मंडळी म्हणजे संत. तुम्ही आमचं दर्शन घ्या, आमच्या पाया पडा, दक्षिणा बी स्वीकारतो आम्ही. आमचं तसं काय नसते. येण्या जाण्याचा खर्च बागतोय, त्यात लय लांबून आलोय मी. लक्ष तसलं बी चालतंय, आम्हाला सगळं चालतंय. का चालतंय का तुम्ही दिलेली दक्षिणा आमच्या खिशात खिसत ना. आम्हाला ज्याला खिशी आहेत तो संत कसा असेल नाही कळलं का. जड जाते का जरा. अरे आम्हाला खिशी आहेत म्हणून आम्ही संत नाही. संत कोण होते, ज्यांना खिशे नव्हते म्हणून ते संत होते. उलट सांगू का तुम्हाला, ज्यांच्या सदऱ्याला खिशे नाहीत त्यांना संत म्हणतात. लक्षात घ्या. आमच्या सदऱ्याला खिशे आहेत आणि आमची खिशी मोठी आहे. जशी प्रसिद्धी तसं पाकिट मोठं आहे ना. आणि संत का नाही, अहो आमच्या पाकिटात 500 कमी बराबर डांगे महाराज. तुम्ही स्टार्टरच बसत नसतोय आमच्या गाडीला. स्टार्टर बसत नसतोय, गाडी निघत नसते गावातली. 2000 जास्त भरल्या परत येणार नाहीच गाड्या. पण 500 कमी भरल्या बघा बर का. मी काय पुन्हा टीका करत नाही, तिथे शूटिंग चालू आहे. अन्ना तुमको मालूम है मैं किसको डरता बिरता नहीं.
एक घाव दोन तुकडे असतात, एक झटका मारताना जाता निकल की. ए या मातीत जन्माला आलोय, इथं काय घाबरायचे कुणाला? शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, अरे देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. सज्जन हो, या मातीतली माणसं आहेत, या मातीशी नाळ जुळली. इथं कुठली जात धर्म पंथ आडवी नाही आली आमच्या जगण्यात कधी. एखाद्याला वाटतं यांनी फेटा बांधलाय दो तारगात लय भारी काम आहे, एवढं सोपं आहे का ते? इतना आसन नहीं, 2 चलो मेरे साथ. बाबा अभी वो नया गाड़ी लिया है मैंने, वो डिजायर 40,000 हो गया 1.25 महीने में उसका किलोमीटर. 40,000 म्हणजे या खाद्या. मी आपला रुमाल ठेवत असतोय, थोडासा इफेक्ट ठेवायचा. हा काही नाही येतंय त्यांना बरोबर ऐकू, थोडा इफेक्ट ठेवायचा. हा हे रुमाल असा ठेवत असतोय महादेव बाबा. इसका क्या है मालूम क्या दीपक भाऊ, हे रुमाल असं म्हणजे गामाचा पैसा लोकांना कळला पाहिजे, गामाचा आहे बाबा. गडे गाम बी येतो ना बोलताना, पकवाज वाजवताना नाही का गामी, आई तू गामाचा आहे. आता फक्त काय झाले 40 आणि 50,000 म्हणल्यावर लईच मोठी पाकिट झाली गडे. आम्ही आपली 25च्या रेंज मध्ये ठीक आहे ना. उठायला हे संत वेगळेच, अखंड जया तुझी, अखंड जया तुझी, मजल जया टाळी वाजवा, प्रमाण झालं टाळी वाजवा. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संग. लय गाण्याच्या भानगडीत मी पडत नाही म्हणून ह्यांच्याकडे बघतोय सारखा सारखा. येतय मला आता नाही व्हायचं नाही, पण काय गाणाऱ्यांनी गात जावं, बोलणाऱ्यांनी बोलत जावं, वाजणाऱ्यांनी वाजवत जावं, बोलणाऱ्यांनीच गावं, बोलणाऱ्यांनीच वाजवावं असं झालंय. आता काय होते, कीर्तन करायला एवढा अहंकार झालाय, ते एकटंच बोलतोय तेच गातय, त्याला गुढी लावून ठेवायचं म्हणत पाकवाज बी तूच वाजव मानव. आता हे बाकीची बावळी येतोय गावकऱ्यांनी आणलेली. अहो लय खतरनाक आहे, ज्याचा त्याचा संच ठरलेला आहे. असावा का मी कुठं म्हणतोय नसावा म्हणून, पण परमार्थ हा स्वानुभूतीसाठी प्रत्येकाला अनुभव घेता आला पाहिजे नाही. म्हणून तुम्हाला म्हणलं मोकळं करा, अजिबात डोरो बिरो मत क्या नाही. मैं हाई इधर कोण नाही क्या बोलता, देखेंगे आपण क्या होएगा सोएगा. माझं थोडं हिंदी समजून घ्या, थोडा उताडा आहे आता. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. काय होते, अभी तुमने कीर्तन सुनेला आहे, तुमको मालूम आहे शिवचरित्र कुठं सांगायला लागते, वरच्या स्केलला सांगायला लागते. ते जा असं सांगायला राजा उभं येतं, राजा म्हणला अफजल खान चांगलाच बलाढ्य दिसतोय, आणि तानाचे मालुसरी उभेत, आणि ताना म्हणला राज कस काय, राजा म्हणलं कस काय ताना बरी आहे का तब्येत, असं म्हणलं हो कस काय होईन, अवघड होईन, उठून जाते ना लोक. शिवचरित्र म्हणजे काम केले तसं सांगायला लागतं. हर एक कीर्तनकार की स्पेशलिटी. तसं थोडं शिवचरित्राचं मला अंग आहे म्हणून थोडंसं शेवटी सांगणार आहे मी, माफी मागून. छत्रपती शिवाजीराजे सांगायचे कीर्तनात, सांगत जावं. आणि का सांगत जावं, राजे होते म्हणून सगळं गणित चाललंय बघा, मावळे होते, महापुरुष होते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि म्हणून ते वरच्या स्केलला सांगायला लागतं. शेवट देतो एकदा का, आता तुम्ही बी हाय जरा म्हणून बघू काय सख्या होता येईल, काय सख्या नाही. विठ्ठल विठ्ठल
हे संत दुर्लभ आहेत. लई मिळेल ना दादा पण संत नाही मिळणार. मनुष्य जन्म दुर्लभ आहे, मुमुक्षु दुर्लभ आहे, संत भेटी दुर्लभ. आता सुंदर आता लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं काय हे कुठं काय प्रमाण द्यावं हे कळलं पाहिजे. लय बारी गाणारा नसला तरी चालतो पण तो पाठातला असला पाहिजे. नाही तर पाठातला नसताना मग कीर्तन मागायचे ते लय शायनिंग झाली इकडं परमार्थात लय साधी पोरं आहेत एक नंबर आहेत. नाही तर ती गायकाची अशी शाल अंगठ्यापर्यंत अशी लोळत चाललेली त्याची उभं राहायची स्टाईल ती असा टाळवेळ धरणार आणि मग लोकांक बघणार बघा आता मी काय गातो गड्या. आणि जो काय तास दीड तास घालवणार 25 मिनिटात कीर्तनकार 25,000 घेऊन बोल. लक्षात येते का बरोबर. थोडी गाली बी पाहिजे अर्धा तास बी पण लय बी वेळ नको. एवढ्यातल्या तेवढ्यात आता किती गोडवा आला टाळ्या बी झाल्या सगळं गणित होते रेंज येते सगळं होते चांगली गाणारी आहेत. असंच जरा उचलून जरा मला मग हाय तुम्ही टेन्शन नको लिहू खाली. विठ्ठल विठ्ठल बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. हे अवघडे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. जोपर्यंत देवाची कृपा होत नाही ना दादा तोपर्यंत संत भेटत नाहीत. लक्षात घ्या. चंद्र अमृत सुख सेव परिचा साधूची भेटी साधूची भेट वा 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 ताली बजाव जरा आईचा थोडा. प्रमाणे चंद्र अमृत सुख सेववेल असता जाता रवी हरवेल. हे बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटीन होईल गा आईसे कैसे यान भेटतील साधू. आईसे म्हणजे कोण विचारते. ए नाथ महाराज विचारतात आईसे संत कोणत्या साधनानं भेटतील. कोणी उत्तर दिलं याचं उत्तर तुकोबारांनी दिलं. अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या. ज्याच्या जीवनात अर्थ काम मोह माया अभिमान या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. तुकोबारे सांगतात ऐसे ऐसी यानं भेटतील साधू. विठ्ठल दुर्लभ आहे संत भेटी. चंद्र व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्र अमृतही हाती चढे. हे परित्या हरिप्रियाची भेटी ना तुडे. हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य दुर्लभ आहे. मनुष्य जन्म पहिला दुर्लभ सांगितला शास्त्राने. तुम्ही आम्ही बसतो ना हे लय दुर्लभ आहे गाड्या. हे एकच मिळालं माहितीये का कधी विचारलं का स्वतःला एकच काय मिळाले. नुसतं जगायचं म्हणून जगायचं नाही हे कशाला दिलंय ते बी कळलं. देवे दिला देह भोजना का भजना महिला मंडळ. हे पुणे साताऱ्याकडे 7 ते 9 कीर्तन असते. 7 ते 9 अभी तुम आते उधर हमेशा. 7 ते 9 कीर्तनाची गंमत सांगा तुम्हाला. 9 नंतर जेवण असतात सगळ्यांना जेवण. हा मग लोक काय करतात लोक बी लय हुशार. 7 ला लय लोकच नाही 7:30 ला अण्णा थोडी थोडी यायला सुरुवात होत्यात. आणि मग जसं जसं थोडं हळूहळू हळूहळू पुढे गणित वाढते. 7:30 ते थोडे 8 वाजले सरपंच 8:30 ला लय वावटळ कळते तुम्हाला.
हित लोक आली ती परमार्थिक वावटळी ती देवे दिला देव यांनी सांगितलं तेच आहे भजना गोमटा. आणि मग 8, 8:30, 9 ला मग मंडप पुरत नाही का तिकडं पुऱ्या तळायचं चाललेलं असतंय भात फोडणीला टाकलेला सुगंध सुटलेला असतोय आता ओके काम होणार असतोय 9 ला लय वावटळे. बघा लक्ष देऊ नाही का देवे दिला देह भोजना नाही दिला गड्या भजनाला दिलाय. चुकी काय झाली माहिती का भोजनालाच दिला सॉरी भजनालाच दिला ह्यांनी भोजनाला वापरलाय काल्याच्या कीर्तनाला बघा लय गर्दी सगळ्यात एरवी नाही 7 दिवस नाही 8वें दिन मोद गर्दी खायला येणारी लई निभार रस्त्यात. आता सांगतो पुढे हळूहळू थोडस पुढून कसं काय आणि भजनालाच दिलाय सांगतो बघा या चरणावर थोडं पुढे जाऊन बोलतो. हे जे यांनी प्रमाण दिलं देवे दिला देह भजना कशाला दिला हे कळलं पाहिजे. मनुष्य जन्म आहे दुर्लभ आहे कस काय मिळाला पुण्य कारण आहे पण अजून एक कारण आहे एवढंही पाप अधिक नाही आणि एवढंही पुण्य अधिक नाही. हे जेव्हा पारड समान होतं ना तेव्हा मनुष्य जन्म मिळते सोपं आहे हे दुर्लभ आहे. सगळ्या देहात दुर्लभ मनुष्य देह आहे. सर्व देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देह हे याची प्राप्तीचा संभवत्व अभिप्राव दुर्गम नरदेह दुर्लभ जाना शतवर्ष वाजवा टाळी. आता तुम्ही फक्त टाळी वाजवायची बाकी लय टेन्शन नाही घेणे का टाळी वाजली जागी राहतो. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना आहे तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव माझा. सर्व देहामध्ये दुर्लभ आहे मनुष्य जन्म. इथं कुणाचं पाप आणि पुण्य समान होते बघू अरे महाराजाचं बी होत नाही पाप आणि पुण्य समान. कुणाला माहिती किती पाप केले कोणी किती पुण्य केले. तुम्हाला सांगू का शास्त्रात 1000 नाही त्यातला काकताली नाही तसा मिळालाय मनुष्य जन्म. ऐका कबीर महाराजांच्या कीर्तनातलं काय नाही गाड्या पण टाळी लक्षात राहिली पाहिजे बस. पावला हा देह काक टाळी न्याय कसा मिळाला मनुष्य जन्म. जुने कीर्तनकार सांगायचे जुने आता जुने राहिले नाही जुने थोडेच राहिलेत आता नव्यांचं लय होते. जुन्यांचं कसं होतं जुने कीर्तनकार भेटले ना ते परस्परात संत जसे बोध एकमेकांना देतात ना तसं जुने कीर्तनकार भेटले ना एकमेकांशी संवाद करायचे. या अभंगाचं चिंतन कसं काय त्या अभंगाचं चिंतन गडे कसं काय करता येईल हे असे बोलायचे. आता आमचे फाडीतली भेटले ना शर्ट कुठे शिवला गडे द्वाथर चांगला आणले द्वाथर एक नंबर आहे तुझं कसं काय गणित ते 200-150 किलोमीटर जाऊन शर्ट शिवाय जाते. बघा ना तुम्ही आता चर्चा काय आहे तुम्ही बघा आणि विचारायचं कीर्तनकाराचा फोन झाला ना त्याचं गावात कीर्तन झालं हे जोडीदारच असते त्याचा आदल्या दिवशी याचा ह्याचा दुसऱ्या दिवशी हे फोन करतोय गड्या पाकिट किती भरलं रे तुला ती विचारत नाही तू कुठल्या अभंगाचं चिंतन केलं मग मला कुठलं करायचं. हम भी उसमें से कभी कभी होता है हमारा भी गड़बड़ वैसा बिठाला सज्जना हो अरे दुर्लभ आहे मनुष्य लय दुर्लभ आहे गड्या. ए बाजूचा बसलेला माणूस किती क्षण आपल्या बाजूला आहे माहिती नाही गड्या. किती आयुष्य मिळालं रे
तुम्हाला सांगू का, हे शतकनीले अर्धरात्र जरी असलं ना, पण 100 वर्षाचं आयुष्य हे वर्षावर नाहीच दिलं, हे आयुष्य श्वासावर मिळालं बघा. साधना करताना, परमार्थ करताना, प्राणायाम करताना, ध्यान करताना ज्यावेळेस सांगतात ना खोलवर श्वास घे, जेवढा मोठा श्वास तेवढं आयुष्य वाढत जातं. लक्षात घ्या. जसे जसे मोकळे मोकळे श्वास होतात ना, फास्ट श्वास होतात ना, तसं आयुष्य घटत जातं आणि मोठ्या श्वासानं आयुष्य वाढत जातं. म्हणून दीर्घ श्वास कधीतरी आयुष्यात घेता आला पाहिजे. कधी स्वतःच्या हृदयात, मनाला, अंतकरणाला विचारता आलं पाहिजे, कोहम कतमितम जातम, मी कोण आहे, मी इथं कशासाठी आलो आणि हे सगळा बारदानावरून मला कुठं जायचे. हे नाही कळलं तर मग काय जगून उपयोग आहे. अरे किड्या मुंग्या बी जगतात की. मी काय सांगितलं, हा मनुष्य जन्म भोजनाला नाही दिलेला, भजनाला दिलेला आहे. देवे दिला देह भजना गुमटा, लक्ष देऊ नाही का. तो भोजनाला वापरला ते गडीभर आपण बांधून खरंच वापरला भोजनाला, खरंच भजनाला. आणि किती सोपं आहे हो भजन, काय अवघड आहे लय सोपं. नामकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तुकोबाराय निघाले ना, तुकोबाराय येतानाच बॉन्डिंग झालं. 4 शब्द मला लय आवडतात. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि एक शिवबा. मॅजिकल शब्द येते, मॅजिकल. विठोबानी प्रेम दिलं, तुकोबानी माता सुधरवण्यासाठी गाथा दिली, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, अमृत अनुभव दिला. सज्जन हो, आणि शिवबाने हे स्वराज्य दिलेलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय फक्त मराठ्यांचे होते, हिंदूचे होते असं गणित आहे का? सावता महाराज माळ्याचे होते असं आहे का? संत भगवान बाबा अमुक अमुक समाजाचे आहेत असं आहे का? अरे प्रत्येकाने प्रत्येक समाजात समाजासाठी काम केलं, जातीसाठी नाही थांबली ही माणसं. गड्या आपण वाटून घेतली कलर मध्ये ती. याचा निळा आहे, त्याचा जांभळा आहे, याचा बागवा आहे, त्याचा हिरवा आहे. मला तर एक जण म्हणत होत, म्हणजे तसं नाही, लय गणित होतं कधी कधी अवघड. आता मला रक्त आल्या कुठल्या रंगाचं येईल, हिरवं यायला पाहिजे मला वाटलं. मुसलमानाचं म्हणलं हिरवं नाही रक्त असते असं म्हणतात. अरे गाड्या कस काय हिरवं येईन, लालच रक्त आहे ना. अरे तुमच्या रक्ताचा रंग लाल, माझ्या रक्ताचा रंग लाल, कारण शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वाण आणि आनंदाने नांदत होते राजेवाडीमध्ये हिंदू मुसलमान. तुमच्या गावाचं नाव लय भारी, पुढची वाडी सावध्यात पण राजे लय भारी. मला बी वाटलं राजेवाडी म्हणून, वाडीत लईच वावटळे म्हणून. वाडी म्हणजे वावटळ म्हणजे ते जरा तिकडला शब्द आहे थोडासा, ते थोडासा वांगाळ वावटळ, थोडासा इधर थोडा जड जाएगा वो पण उधर ज्यादा. ते खरंच आणि विठोबान तुकोबाला मॅजिकल आहे. संत जर आले नसते ना, किती दुर्लभ आहेत रे गड्या, किती दुर्लभ आहे. ते जर आले नसते ना, इथं क्रांतीच झाली नसती. विठोबानी सांगितलं तुका कस काय बरायस कर, तुका म्हणलं बराय देवा. तुका अरे तो वैकुंठात काय करतो, तुझं इथं काम नाही. मग देवा अरे तुला एक काम सांगायचं, करशील का? तुका तुकोबाराय सांगता देवा तू सांगावं ना, आम्ही नाही करावं असं होईल का? बोल देवा. देव सांगतात तुका आधी वचन दे. तुकोबाराय सांगतात देवा दिलं वचन आणि मग देवाने अवघड काम सांगितलं, तुका तुला मृत्यू लोकात जायचे. म्हणजे देवा अरे किती रे तू हुशार, आधी वचन घेतो मग अवघड काम सांगतोय. म्हणले मृत्यू लोकात जाणं म्हणजे सोपं वय देवा. अरे मी जाणार नाही म्हणले, मृत्यू लोकातली लोक लय वांगाळ आहेत म्हणले. आलं का वांगाळ? वांगाळ म्हणजे लय वाईट आहेत. काय रे तुका काय झालं? अरे देवा मी जर इथं गेलो बुडते जन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, आणि मी जर उपदेश करायला गेलो तर ह्या मृत्यू लोकात असं एखादं चांगलं सांगितलं ना तर लोक त्याला माग वरतात. की म्हणते तो काय लय शान आहे, इथं चांगल्याला लय अडचणी. तुम्हाला सांगतो बघा, जो चांगलं करन ना त्याला बरोबर रिवर्स वाढणार. एखादा सप्त्यात लय धावपळ करत असं ना, एखाला देखावलं नाही ना बरोबर त्याला रिवर्स आणतात. खरंय का कुठे? मी काय इथं मतदान नाही माझं, मी आपलं सांगतोय गावोगावी असायची. हे बदललं पाहिजे आज. अरे भागवत धर्म कुणाचा आहे, वारकरी संप्रदाय कुणाचा आहे? माझा म्हणून चला ना. हे आपल्यासाठी रे गड्या, हे कशासाठी करायचंय? या अशी लय खतरनाक आहेत. कुठे काड्या टाकणारी तिथं नसत्यात आग लागल्यावर, बाकीची हळपळत्यात त्यात, पण काडी टाकून माणूस बाजूला जातो. लक्षात घ्या कशासाठी करायचे हे आजपर्यंत. अरे माझी 3री पिढी चालू झाली, माझी 4थी पिढी तयार होती. खऱ्या अर्थानं आज त्यांना आमचे बाबा हरिपाठ माझ्या लेकरांना शिकवतात. मी आनंदानं सांगेल, अभिमानानं सांगेल. माझे ज्यांनी कीर्तन ऐकले त्यांना माहिती, पण तुमच्या भागात या गावात नवीन आहे म्हणून सांगतो.
माझ्या मोठी मुलगी 7 वर्षाची ज्ञानेश्वरी नावे आणि छोटी 3 वर्षाची 3.5 वर्षाची मुक्ताई नावे. कुठं जात आणि कुठं धर्म येऊ. लय अवघड होतं इकडं, एवढं सोपं नाही. ते नाव ठेवली तरी लय खतरनाक गणित झालं नंतर. आता मी थोडासा बी येत नाही, थोडा मी ही काय अफजल खानाची दाढी आहे. तुम गए क्या गरकू राजेंच्या मावळ्याची दाढी. तुमच्या इकडे शिवजयंती कशी आणि अफजल खान म्हणजे ह्याच्यात बी लगेच लय कार्य टाकणारीत. अफजल खान म्हणजे काय नाही काय उठवली वावटळ माहिती का. त्यांचं म्हणणं आहे अफजल खान म्हणजे मुसलमानाचा होता. गड्यात तो जात आणि धर्म कशाला मध्ये आणतो त्याची. अरे अफजल खान म्हणजे माता भगिनींवर वाईट नजर टाकणारी प्रवृत्ती होती, त्याचा कोथळा राजाने काढला होता. जात धर्माचं काम काय तवा. काय संबंध आहे जातीचा. राजांची युद्ध मुस्लिम समाजाच्या विरोधात संबंधच नाही. इंग्रज जर दुश्मन असते तर युद्ध ही इंग्रजांच्या विरोधात होती. इथं जात धर्म पंथ काही नाही, लक्षात घ्या. म्हणून सांगितलं शिवरायांच्या छायेखाली कशाची वाद. अरे बांधित होता मस्जिद येते आणि इथे मंदिर, अशा नराच्या पुतळ्या पायी झुकते माझी मान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. संतांनी सांगितलं कोण्या जीवाचा न घडो मत्सर. एकच आहे ना सगळं, जिथं तिथं एकच आहे गड्या. आणि तुमचं पहिलं अभिनंदन, तुम्ही जात धर्म पंथ न बघता, म्हणजे मी स्वतःला मुस्लिम नाही म्हणत, फक्त जाणीवपूर्वक उल्लेख करतोय. मला बोलवलं त्यासाठी धन्यवाद. दुर्लभ आहे मनुष्य जन्म. रेंज गेली तरी बरोबर रूटला येतो, तुम्ही काळजी करू नका. ते जुने लोक सांगायचे दृष्टांत त्यांनी प्रमाण दिलंय. पावला हा देह का कटाळी न्याय. हा ते असं ते एक आंधळा आंघोळ करत होतो. आंघोळ करता करता डुबकी मारायचं, वरती यायचं रामकृष्ण हरी म्हणायचं आणि टाळे वाजवायचं. एक परत डुबकी मारली, रामकृष्ण हरी म्हणलं, वरती आलं टाळे वाजवले, टाळीत कावळा आला. मी काय सांगतोय, हे मिळालंय ना हे लय दुर्लभ आहे. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर ही बुलाया. 84 गिरकी न्यारी यह पल है पाया. कौन किसी का साथी यारो कौन किसी का सगा. अंत काल की सुध है रखना यह पावेगा. कहत कबीरा सुन भई साधो. अरे राम नाम सबसे मीठा. इधर उधर काई को देखा सब बाजार झूठा. बघा बरं, त्यास गुरुजी ते उडी उडी टाकायचं, वरती यायचं, बाबा टाळी वाजवायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, टाळी वाजवायचं. ते बराच वेळ 5-10 वेळा त्यांनी केलं म्हणणं. आता 20-25 वेळा त्याचा रोजचा नियम होता तो आंघोळ करताना. परत एकदा डुबकी मारली, वरती आला, रामकृष्ण हरी म्हणलं, टाळी सहज टाळीत कावळा आला. बघू बरं, मी तुम्हाला म्हणतो कावळा पकडून आणा. आता हितले जर कुणी कावळा पकडला ना, आयोजकांना माझी विनंती, माझं आजचं पाकिट त्यालाच द्या. बघू गावतो का कावळा. या कडवाळ्याचं आहे. पहिलं तो घे काऊ कोकत आहे, शकून घे माय सांगत आहे. उड रे काऊ तुझे सोन्याने मढे. पाहुणे पंढरी राहू घरा काही. कावळा इकडं 10वी दशक्रिया. त्या दशक्रियाला कावळा जर नाही आला तर तवर प्रवचन सांगायला लागतंय, शिवच नाही तोपर्यंत. पार्नर ढकोरड पडतंय, भांडवल संपतंय. नाही लक्षात आलं का अजून. अरे भांडवल संपलं तरी कावळा शिवाला प्रवचन कर नुसता, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले तुने नाही पाणी पाजिले. आता कवर सांगतो गड्या. अरे आई माझी मायेचा सागर सांगणारे बिचारी आई मावशी काही. तर तुम्हाला काय विठ्ठल विठ्ठल. बाबा जिस दिन डरूंगा ना उस दिन व्यासपीठ पे नहीं खड़ा रहूंगा. ज्या दिवशी घाबरेल त्या दिवशी. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुम्हाला वाटतं हे काय याला थोडंफार पैसे मिळणार म्हणून बोल वचनगिरी करते, तसं नाहीये. माझ्या गावात बी माझं कीर्तन असते. माझ्या गावात ती लोक मला प्रेम देतात. लक्षात घ्या, कीर्तनकार 2 तास काय करतो त्याच्यापेक्षा 22 तास कसा येले मत पीठ पडन ना. कारण नुसतं काय मला काय गाणं दाखवण्यासाठी घातलं तू. आईचं नाही हो. एखाद्याने एक म्हणला महाराज धंदेचे तुम्हारे चलने काच, अभी इधर इतना पैसा मिलता है तुम काय को उधर जाते. अरे उधर भी बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बोला रहे तो उधर भी मौलाना होगा रहे तो उधर भी पैसे देतो.
नहीं ते काय मिळते नाही का जबी सब आता एकच आहे सगळं बिस्मिल्ला एक आहे कुलवल्ला एक आहे अल्हम्दुलिल्लाह एक आहे गायत्री मंत्र एक आहे गड्या कळलं पाहिजे फक्त नुसता अशी बुडते जनन खेवे डोळा म्हणून तुका निघाला होता देवाने सांगितलं तुका जाऊ नको गाड्या मी कावळ्या बी येणार तुका बी सांगतोय काळजी करू नका रेंज जाऊन नाही पण तुकोबारे आले इथे वचन दिलं देवानी तुका जा माग काय हवंय तुकाने सांगितलं देवा मृत्यू लोकात गेल्यावर मला मरण देऊ नको आणि ज्या वेळेस देवा माझी इच्छा होईल त्यावेळेस मुराळी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजेस काय मागितलं महिला मंडळात राहिलं मुराळी मुराळी तसाची पण मुराळ्याची वाढ मुराळी समजला ना तुम्हाला मुराळ्याची वाढ बघणारी उत्कंठा बघणारी तेवढी राहिली नाही तिकडे पूर्वी मुराळी यायचं म्हणजे लय उत्कंठा होती बाप यायचं म्हणजे किती उत्कंठा असं 30 दिवस झालं 25 दिवस झालं पुरीला आठवण येते अशी भाकरी थापती रोज डोळ्यातली पाणी येतं पदराने डोळं पुसती रोज बापाची आठवण येते रोज फोटो अशी बापाच्या मोबाईल मध्ये बघायची लक्ष देऊन ऐका बरं तुम्ही म्हणता पूर्वी बी मोबाईल होते का होते ना तवा थोडे थोडे होते हृदयातून आठवण यायची आणि खऱ्या अर्थानं लगेच प्रश्नाचं तिथल्या तिथं उत्तर सोडवलेलं श्रोते म्हणजे कीर्तनकारापेक्षा हुशारी उघडून पिले ती कीर्तनकार मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी हे आम्ही म्हणायचंच नाही आम्ही म्हणायचं वय मज पामर आहे काय थोरपण हे बोलणं आहे तुकोबारायांचं हे संतांचं बोलणं आहे ते बोलले कुणाला माहिती का हे बोलले ते ज्ञानोबारायांना मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी म्हणजे तुकोबारायांनी ज्ञानोबारायांच्या पायातली चप्पल व्हावं म्हणजे संत किती मोठे होते पायातली चप्पल व्हायला चप्पल तशी पाहिजे चप्पल म्हणजे वैराग्य आणि पाय म्हणजे ज्ञानी आहेत ज्ञान कुठं बी टिकत नाही त्याला बेस वैराग्य लागतो लक्षात घ्या म्हणून ज्ञानाचे पाय वैराग्यावर आहेत लक्षात घ्या आणि हे कशामुळे केलं कारण की संतांना भवन सागरातून पलीकडे जायचं होतं एकटे नाही जाऊ शकत तुका म्हणे त्यांच्या पायाच्या आधारे संतांचे पाय मला घेऊन जातील पलीकडं म्हणून त्यांच्या पायाची चप्पल झाली विठ्ठल ऐकणच आता जाऊ दे तुकोबारा आले मुराळ्याचं नाही सांगत आता गडीभर थांबतो ते विषय नाही आपला पण सहज सांगितलं की या शब्दात मॅजिक किती आहे म्हणून अजिबात तुमचा विक्षेप करत नाही नाहीच राहिला मुराळी आणि ते खरंय मुराळी तसाचे पण उत्कंठा नाही अरे एवढं प्रेम करती पोरगी डोळं भरून आलं बाप कधी येतो बाप असा दारात उभा राहिला आणि बापाने आवाज दिला बाई येऊ का गात आणि मग पोरीनी बापाकडे असं डोळं वरती करून बघितलं तसाच पिठाचा हात घेतला आणि कडकडून बापाला मिठी मारली डसा डसा पोरगी रडायला लागली बापाला कळाना पोर करडती पोरगी रडती हे नवल नाही बाप बिडा साडा सरडतून पुरीला विचारतो बाई सासूरवा शेका ग नवरा त्रास देतो का सांगणार नाही म्हणली बाबा यातलं काहीच नाही लय दिवस झालं तुमची आठवणी ती तुम्ही अचानक आले ना धाडकन काळजाचा तुकडा हुकला बाबा आणि म्हणून कडकडून मिठी मारली आज बी मुराळी आला ना पुरीचं काळीच आता काय झाले थोडं बदललंय गणित आता मुराळी येतो असा दारात उभा राहतो पोरगी अशी रिमोट घेऊन टीव्ही पशी बसलेली असती बापाला बाबा थांबा हित बसा थोडा एवढी मालिका संपू द्या एवढी संपली ना मग बघू ना आपलं काय गणित येते आणि मग मालिका संपल्यावर म्हणते अहो तुम्हाला काय फोन बिन करायची पद्धत एखादा फोन तरी करायचा सासूरवाशी नाही मी नवऱ्याला सांगायला लागतंय बाप येणारे मग ह्यो कुठला मुराळी जो न सांगता येतो त्यालाच तर मुराळी म्हणतात मुराळी कधीच सांगता येत नाही आणि मला असं वाटतं तुकाला घ्यायला देव आलती निदान आपल्याला घ्यायला यम आला तरी मनुष्य जन्म सार्थकी लागला आता ते 90 जिंगाटी त्याला घ्यायला हिरवी हा अहो ते 90 पंतप्रधानागत बोलायला लागतोय खडा 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 तुम्ही बघा शिवजयंती साजरी झाली काय मावळे नाचत होते येड्यागत लोकांना रेंजची आहे ना काहीच कळा ना ते अहो लय मावळा बेभान असं वाटलं राजाचे विचार अवतरले का काय मला बी वाटलं नाचावं गेलो मग बाजूला गेल्यावर कळलं ही राजाच्या विचाराची ताकद नाही हे 90 जिंगाट झाले बघा तुम्ही कोरोनात पेनारी गेलीच नाही चांगली गेली तुम्ही आजपर्यंत विचार केला का याचा पेनारी का नाही गेली अरे पेनाराचा वास तुम्हाला सण व्हाय ना यम तर देवाच्या दरबारातला माणूस त्याला सण होईन ते आलंच नाही बाजूला म्हणलं याच्या नको लागायला म्हणजे मी काय पेनाऱ्याला प्रोत्साहन नाही देत सांगायचं तात्पर्य काय हे मनुष्य जन्म आहे भाई हे दुर्लभ आहे कावळा सण हातात आला
तेवढ्यात राजाने हुकुम सोडला, प्रधान जी इस राज्य में जो कोई कौवा पकड़ के लाएगा बोले उसे 5,000 रुपये. किती? अरे पैशाचं तरी बोला. अरे मी तुमच्या गावात आहे, तुम्ही काय गाभारल्यागत बसले. दादा दादा बोला, तुम्ही माझ्या गावात होई तवा बोलायचं जे व्हायगा सो व्हायगा. ए माऊली 5,000ला एक कावळा. कावळा गावला. राजाने हुकुम सोडला, प्रधानजी दौंडी पिटा. प्रधानजींनी सांगितलं दौंडी पिटायला. ए दौंडी पिटली. 5,000ला एक कावळा. यो सहज गावलेला याला. कावळा गावणं खरंच सोपं नाही. दाव्याचं उगं सांगितलं नाही. तिकडं खरंच असं चोच लावून कावळं पाळल्यात आता कीर्तनकाराने. खरंय ती. तुम्ही सातारा पुणे भागात या, तुम्ही बघा. नाहीच काय कावळा पाळलाय, परत चोच लावाय बी एक माणूस कामाला ठेवलाय. नाहीच शिवलाला फक्त डोळ्याने खुलवायचा, पिशवीत ते कावळा काढायचा, चोच लावून आणायचा आणि पुंडलिक वरदाचे. पैसा आहे महाराज. अहो सच्ची बोल रहे, मैं क्या झूठा बोल रहा है. विजय विठ्ठल विठ्ठल. दुर्लभ आहे मनुष्य जन्म. कावळा हातात गावला. 5,000 रुपयाला एक कावळा. राजाने हुकुम सोडला, प्रधानजी 5,000 रुपयाला एक कावळा. एक गावला. ह्याच्या कानावालं 5,000 रुपयाला कावळा. म्हणलं एक तर गावलाय म्हणजे अजून एक पकडतो. म्हणजे किती होत्या? हा कावळ्या 2 आणि पैसे 10. बरोबर आहे. आता कसं काय रेंज आले? पैशाला लगे रेंजला येतात लोक. हा 10 झालं ना. एक म्हणून अजून एक पकडतो. मग घेतल्याला काय केलं त्याने? असा काखट ठेवला. आता तिथं काही पिशवी आहे का? अजून एक. मनुष्य जन्माची दुर्लभता सांगतोय. अजून एक पकडतो म्हणला. ह्यो ठेवला काखत. काय होतंय? माणूस काखत लय ठेवतोय, पण पदरचं गेले त्याच्या लक्षात येईना. म्हणजे तू कामावतोय लई, पण देवधर्मात टाकत नाही. म्हणजे इकडं गळती लागते, त्याचं काय लक्षात येतंय का? म्हणजे तुला एवढं कळाला वय, दुसरा पकडाय गेला हात वरती होत्या ना. लक्षात घेऊन या. हे सप्ताह, हा भागवत धर्म वारकरी सप्ताह, आज हे अखंड हरिनाम पारायण, हे तुमची वर्गणी, तुमची देणगी, याच्यावर चालतं. हे लक्षात घ्या. कमवलेले 50 रुपये त्यातले 10 रुपये तरी धर्माच्या देवाच्या कामासाठी गेले पाहिजेत. तर खऱ्या अर्थानं राहिलेले 40 रुपये चांगले राहतात. नाहीतर जर नाही ना गेले तो पाने को शेवाळा या कैसा पाने का उपसा करना पड़ता है. थोडस हिंदी म्हणजे समजून घ्या. ए पराव हो गया जरा. हा आज हो घ्यायचं थोडस. मैं करता तुमको भी रेंज मिळा. हा पाण्याला शेवाळ येतं कधी उपसा नाही झाल्यावर, तसं दानाला बी शेवाळ येतं. त्याचा बी उपसा झाला पाहिजे नाही. म्हणून खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम चालू आहे ना. गड्या होत तुम्हाला ठरली ना त्याच्यापेक्षा 10 रुपये जास्त देऊन बघा. ते काय किती पटीने रिटर्न मिळतात हे माहिती नाही. हे काय आम्ही आमची पाकिटं वाढण्यासाठी मुळीच सांगत नाही. सांगतोय याच्यासाठी इथं दिल्यानंतर वाढते. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तर नुसतं वडीता. नाही नाही, नुसतं वडीत नाही, आमचं बी काम असतंय ना. अरे मोठे मोठे कीर्तनकार आहेत, इंदुरीकर महाराजांसारखी ही माणसं, चांगली माणसं, चांगलं काम करतात. तुम्हाला सांगू, वारकरी संप्रदाय हा गड्या लहान लहान मुलांना जो कुणामुळे कळला असेल तर इंदुरीकर महाराजांमुळे कळलाय. ते काय बोलतात, काय विनोद करतात, हे सगळं बाजूला ठेवा. कीर्तन म्हणजे काय असतं हे तरुणांच्या हृदयापर्यंत आज तरुण कीर्तनकार आणि असे चांगले चांगले कीर्तनकार आहेत. म्हणून तुम्ही बघा आपल्या नामदेव महाराज शास्त्री नायाचार्य, काय माणूस आहे, संत आहे खरा. लई तेज आहे चेहऱ्यावर, काय बोलणे, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मला असं वाटतं ज्ञानेश्वरी सगळ्यात सोप्या पद्धतीत समजून सांगणारे जगातील आता एकमेव व्यक्ती. मी तुम्हाला आता या घडीला एवढी सोपी ज्ञानेश्वरी कुणीच सांगू शकत नाही. लक्ष देऊ नाही का? हे सांगितलं कशासाठी? आणि खरंच आहे महाराज, मला असं वाटतं अशी माणसं, ही माणसं दुर्लभ आहेत, ही दुर्मिळ, हे मनुष्य जन्म दुर्लभ आहे. हे कावळा घेतला, ह्यो ठेवला, कुठं ठेवला कावळा? काखेत ठेवला. म्हणला अजून एक पकडतो. 5,000 तर डिपॉझिट झाली, अजून 5,000ची सोय लावाय गेला. परत हात वरती केला, टाळी वाजवली. टाळी तालच नाही पण काखेतला बी गेला. पावला देव काके टाळी नाही, पावला देव Thank you.
वाजवा टाळे वाजवा. माझ्या रुमाला का बघू नका, रुमाल उद्या फिरणार आहे, आज नाही. नाही लक्षात आलं का अजून? उद्या हरिभक्त घ्यायची महाराज उनके स्टाईल आले की जरा विठाला दुर्लभ आहे. मनुष्य जन्म मिळणं सोपं नाहीये. आंधळ्याच्या हातात असा कावळा सापडा होता मिळाला. असे जगात मुमुक्ष अवस्था दुर्लभ आहे. आणि संत भेटी कसे मिळाले संत? काही विभीषण सुन हनुमंता, अरे राम कृपा बिन नाही मिळे संता. जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोवर संत मिळत नाही. आणि संत संगतीचं सुख हे जगा वेगळे गड्या. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण बारीके नाही ते, आपण बारीके नाही ते, हो आपण बारीके नाही ते, आपण बारीके नाही ते. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. सज्जन खरंच साधू थोर आहे. खरं सांगू तुम्हाला, ह्या संत संगतीत सुख खूप मोठे. कसं मिळाले व संत? तुकोबाराय सांगतात, धन्य काळ संत भेटी. 1-2 मिनिटात पहिल्या चरणावर येतो. मोक्ष अवस्था दुर्लभ आहे, त्याचं वर्णन जास्त आहे. थोडी यांची इच्छा आहे, थोडं छत्रपतींवर शंभूराजांवर बोलावं म्हणून थोडं फास्ट चाललोय. शेवटचा 10-15 मिनिटाचा झटका तोच आणणार आहे आणि सेवेला पूर्ण विराम कर देणार आहे. काय कसे मिळाले संत यांना? किती दुर्लभ होते संत? काय होते संतांची भेटी? विभीषणाला वाटत होतं मला प्रभू रामचंद्र भेटावे, मिळत नव्हते. हनुमंतराय दिसते आणि विभीषण विचारतात, हनुमंतराय आला तुम्ही भेटायला? म्हणजे आलो नाही, हे काहीतरी वेगळं घडलं. मारुतीराय संत आहेत. आणि मग विभीषणाला समजलं, ज्या अर्थी हनुमंतराय भेटले त्या अर्थी मला प्रभू रामचंद्रांची माझ्या कृपा झाली. कही विभीषण सुन हनुमंता, राम कृपा विन नाही मिले संता. मग तुकोबाराय एवढे दुर्लभ आहेत का हो संत? तुकोबाराय सांगतात, संत दुर्लभच आहेत, संत भेटणं शक्य नाही. मग तुकोबाराय एवढे दुर्लभ संत तुम्ही कसे काय शोधले हो? आम्हाला बी सांगा, सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना, नोकरी करणाऱ्यांना आम्हाला संत पाहिजेत. तुकोबाराय सांगतात, संत काही शोधत फिरत शोधायचं नसतं. असं तुम्ही फिरत गेले आणि शोधत बसते तर संत सापडत नसतात गड्या. त्याला आधी स्वतःला योग्य बनावं लागतं. योग्य बनल्यानंतर हे बघा, समोरून जरी संत गेले आणि आपली नजर नसेल ना ती, तर संत आपल्याला कळणार बी नाही. त्याला आधी स्वतःला योग्य बनावं लागतं. मग काय केलं तुकोबाराय तुम्ही? तुकोबाराय सांगतात, मी काहीच योग्य बनलो. याला शास्त्रात शब्द आहे, कर्म साम्य दशेवर मी आलो. तुकोबाराय सांगतात, कर्म साम्य दशा म्हणजे आंबा बिलबिला चांगला का पिकलेला चांगला? बोला आता खाली बसलेल्यांनी. बिलबिला आंबा चांगला का पिकलेला चांगला? पिकलेला ना. बिलबिला म्हणले बिलबिला ती पिकून देतात, इडाळला येते. पण आंबा पिकतो ना, आंबा पिकणं म्हणजे संतांची कर्म साम्य दशा आहे. लक्ष देऊन ऐका, कर्म साम्य दशा त्याला परिपक्व दशा म्हणतात परिभाषेत, आणि त्याला शास्त्रात कर्म साम्य दशा म्हणतात. ऐसी कर्म साम्य दशा मग होईल विरेशा, तव श्री गुरु पैसा भेटीचं का. पहिल्या चरणावर येतो 1 मिनिटात. संत स्वतःहून भेटायला येतात कर्म साम्य दशेवर आल्यावर. तुम्ही बघा कर्म साम्य. मला सांगा, आंब्यानं कधी पोपटाला पत्र लिहिलंय का हो? महिला मंडळ, आंब्यानं कधी पोपटाला पत्र लिहिलंय? दादा इकडं आठवतंय कसं आंब्याने लिहिलंय? श्रीत पोपटराव मी आंबा. लय दिवस झालं तुमची आठवण येते. आता मी आज सीझन आलाय म्हणले आंब्याचा, आता मी परिपक्व दशेला आलोय, तरी वेळात वेळ काढून माझा स्वाद घेण्यास यावे, कळावे आपला आंबा. असं आंब्याने पत्र लिहिलंय का हो? गड्या, आंब्यानं पत्र लिहिलं नाही पण पोपट आला नाही असं झालंय का? आंब्यानी पत्र बी लिहू नये
आणि आंब्यानी पोपटाला बोलूही नाही, आंब्यानी फक्त पिकून बसायचं आणि पोपट येऊन स्वाद घेऊन जातो. तसंच आहे, जोपर्यंत आपण कर्म साम्य दशेवर येत नाही ना तोपर्यंत संत भेटत नाही. आपण पिकून बसायचं, परिपक्व दशेला यायचं, मग संत होऊन आपल्याला भेटतात. ऐसी कर्म साम्य दशा मग होईल विरेशा, तव श्री गुरु आपैसा भेटीचं गा. संत काय केलं? काही नाही, मल विक्षेप दोषाची निवृत्ती केली, आवरण नावाचा दोष शिल्लक ठेवला आणि कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, जिही द्वंद्वाधिक दुरावेल ऐसे वर्म मज दावी नारायण. मग काय केलं? तुकोबाराय सांगता, सापडी विरे वाटा जाता गंगा स्नाना, मस्तकी तो ताना ठेविला कर, रामकृष्ण हरी मंत्र दिला, बाबाजी नाव सांगितलं, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, आणि खऱ्या अर्थानं त्यांनी माझा अंगीकार केला. त्या क्षणी संत मला भेटले आणि मी त्यांच्या पाय